ती पाण्याची लाईन उद्धव ठाकरे दिली ना पाण्याची हो सही मारल्या उद्धव ठाकरे सह्या. सन्माननीय माझे मित्र रुपेश राऊत यांनी आता प्रेस घेतली. ते उबाटाचे विधानसभा प्रमुख आहेत आणि त्यांनी असं म्हटलंय की खरातचे आणि दीपकबाईंचे संबंध असल्यामुळे आम्ही उद्या मोर्चा काढणार, आंदोलन करणार, आमदारकीचा राजीनामा घेणार अशी त्यांनी प्रेसच्या माध्यमातून वक्तव्य केलेली आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की जे मिलिंद नार्वेकर आहेत त्यांचे सुद्धा फोटो या खरात बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेले आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही सर्व पक्ष मोर्चा काढता तर त्यांचा सुद्धा विषय घ्या, कारण तुमचे जे नेते आहेत महाराष्ट्राचे मिलिंद नार्वेकर आणि तुमचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना 40 किलोमीटरवरनं पाणी आणून दिलं. त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा निषेध करा. उगाच कोणाला तरी टार्गेट करू नका. केसरकर साहेब हे देवभक्त आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर फिरत असतो. कुठचंही मंदिर दिसलं की ते तिथं थांबतात, दर्शन घेतात. कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नसतं कोण काय आहे ते. म्हणून उगाच आरोप करू नयेत. आणि जर माहिती असलं आणि तरी परत कोण गेलं तर आपण त्याला आरोपी म्हणू शकतो. जोपर्यंत चोरी होत नाही, कोण चोरी करत नाही, तोपर्यंत आपण त्याला चोर म्हणू शकत नाही. आता तो खरा चोर ठरलाय, आता कोण जाणार नाहीत. आणि मंदिर होतं वाटेत शिर्डीला जाताना, म्हणून केसरकर तिथं थांबायचे. या विषयात केसरकर साहेबांचा काडी मात्र संबंध नाही. रुपेश रावणा मी सांगू इच्छितो की तुमचे मिलिंद नार्वेकरांनी जे काय कर्म केली खरात बरोबर ती आधी पहिली तुम्ही बघा. त्याचप्रमाणे तुमचे नेते उद्धव ठाकरे यांनी 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी काय दिली ते पण तुम्ही बघा. आणि नंतरच काहीतरी राजकारण म्हणून राजकारण करू नका. तुमचा पक्ष इथं संपलेला आहे. या संपलेल्या पक्षाने जिवंत आपण व्हावं म्हणून काहीतरी प्रयत्न करू नका. समाज उपयोगी कामं करा. एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो.